नमस्कार आहे, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत. आपल्याला आहे ना यांना सडकी लावायचं आहे. कसं आहे ना यांचं तर वरणीवर एवढं खास भागत नसते. किती घालणार घालून घालून मी तिच्या ती अशी ओस्टड पाडी, तर मग मला बी बोश होतं ना. यांना सडकी लावायचं ना, आपल्याला भरायचं आहे मक्काला पाणी. ती मक्काला कसं आहे ना, पावसानं साथ सोडली नाही तर तुमचा वाघ आहे ना, वाघ इथं बाज टाकून झोपणार होता. हे बा इथं बाज आहे का, बिछाना रेडी आपला. हे बा तुम्हाला दिसतो का नाही, हे बा रेडी आपलं बिछाना. पण कसं आहे ना, वाघाचं नशीब थोडंसं सध्या खालीवर चालू आहे. पाऊस आहे नाही आणि नशीब खालीवर चालू असल्यामुळे आयुष्य बी खालीवर चालू आहे. एकदा फक्त ग्राफ असा वर चढू द्या, मग नसतो येतो आपण खाली. पण तो ग्राफ वर चढतो कधी तेच काही समजा नाही मला. पण करना तो पडेगा, जो सामने आहे वो करना पडता. आणि आपण करू, आपण डगत नसतोय. नाही आला पाऊस, पाणी भरपूर आहे आपल्याकडे. सोपं नाही वावराच काढानं वड आहे वड. मित्रांनो, तुमच्या भावाने यांना सगळ्याला बांधून घेतलं. याला एकट्यालाच इकडं बांधलंय, इथं खायला होतं थोडंसं त्याच्यामुळे बांधलंय. आणि हे खेळा आणि हो आपला घन मी गाडीवर असं झाकून ठेवलाय. हे चराट घाल तेवढं सेफ आहे जेवढं आजकालचे हिरोईन कपडे घालतात. स्वतः सेफ समजतेस त्या ड्रेसमध्ये, ते बी तेवढंच सेफ आहे. पण मग तरी मला काही अडचण नाही, कारण की मी आज हे लपवलंय आणि ब्लॉग उद्या येणार, त्याच्यामुळं माहीत झालं तिथं काय अडचण. उद्या मी नाही ठेवणार असं. मी उद्या चाळीत घेऊन दे, मी फक्त आजचे दिवसच ठेवतोय. मित्रांनो, तुमचं पाणी घेऊन चाललाय घरी, कारण आपल्याला घरून आहे ना एक रेडूसर खोलून आणायचंय. इथं रेडूसर नाही नेमकं, जो आपण घरी पाणी इथं होते चाळीमध्ये, अशी गंमत झाली. मित्रांनो, तुमचं रेडूसर येलो आहे ना घरून घेऊन आलाय, पण मग सोबत पावडं बी घेऊन जाऊ, कारण जे द्या ना ते ना घेऊन जाऊ. जर म्हणलं मी पुढच्या गारकेला घेऊन जाईन तर मला अजून एक गारका आहे ना सेपरेट पावडरसाठी करावं लागेल. मग हे ध्यानाला किडी लागेल तुमच्या भावाच्या सध्या. मित्रांनो, इथं रेड सर ना जोडलंय, इथलं वर्क डन केलंय. पण सध्या आपल्याला इथून त्या कोपऱ्यावर पाणी लागणार आहे छड्यात. आपण सध्या छड्या घेऊन पावडर बी त्या कोपऱ्याला घेऊन टाकू. मित्रांनो, मोटर चालू केली बरं का, आणि डायरेक्ट ती तिकडं खोक आहे. माझ्या अंदाजे आपला अंतर पडन 700-800 फुटाचा. तिथून चालत परत इथं आलो. मोटर चालू झाली ती, पण परत बंद झाली. मायला ऑटोला आत्ताच खराब व्हायचं होतं. ऑटोवर बी मोटर चालू आहे ना. एखादं सेकंड हँड नशीब आहे का विकायला थोडं चांगलं, माझ्यापेक्षा बरं. यायला बदलूनच घेतो, नको स्थान. मायला किती सहन करावं लेकरांनी, एवढं झालं राहू मी आता. मित्रांनो, खोटं नाही सांगत, खरंच माणूस कदर. आता नेमकं याचं गेलाय आता फ्यूज, आणि इथं नाही फ्यूज. तर आता सध्या एकच ऑप्शन आहे, इथं खोकं आहे दुसरं, वाटेदाराचं खोकं आहे. तुमचा भाऊ करणार चोरी, त्याचे फ्यूज तार काढून घेऊ आता, नाही त्याच्या खोक्यात सापडतात काय. मित्रांनो, मा शेजारीच्या आयला फ्यूज तारीच्या बाबतीत लयच आमिर निघला हो. हे बघ ना, बदलून बरं या नव्या नाही बदलून टाकेल, फ्यूज मधलं बदलून टाकेल तयारी राहू. माझ्याकडेच घाट आहे बा सगळ्या गोष्टीचं. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. मी दरपळीच बोलत राहतोय, कारण आपली मोटर व्हाई नाही चालू, ती मारू राहिली फ्यूज, तिचं होतंय वायर गरम. आता मला मोठा संशय काय म्हणताना धाक पडलाय, कारण मी जेव्हा खोक्या पायी जातो तेव्हाच काहीतरी खोळमा होतो. आणि फादर साहेब संध्याकाळी घोड्यावर बसवणार हे तर नक्की फिक्स असतंय. ते काय म्हणते ना, किती बी चांगलं करायला जावं. आता चांगलं मक्का भरायची होती मला, पाऊस आहे ना म्हणून चांगलंच काम करीत होतो मी काहीतरी, म्हणजे बरं वाटन घरच्या आईला बी. काम करतो, मनानं काम करतो. पण मग आता मोटरीचं काहीतरी खोळमा झाला ना. बाबू कुछ सीधा करने जाओ और उसमें कांड ना हो, ऐसा तो हो ही नहीं सकता. हमको आशीर्वाद मिला है, आशीर्वाद भेटेल देवाकडून डायरेक्ट. सोपं नाही भाऊ, सगळ्याला नसतं भेटत, तो लिमिटेड ॲडिशन मध्येच असते ती. सोपं नाही ती. चला मग ब्लॉग एडिट करतो मी आता, काम नाही काही, पाहतो. मंडळी, परत एकदा मी मोटर चालू करायला असतो. कसं आहे ना माहिती का, हार नसती माणूस जीवनामध्ये. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करीत राहायचंय. आपल्यासोबत आहे हर्षल भाऊ, डायरेक्ट कॉलेजवरून आलते, गावात दिसले, मोटर चालू करायला घेऊन आलं. काय मग आपल्याला पै चक्र मारायला थोडं याड्यात सकाळ कोण, त्याच्यामुळे बाकी काही नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये चांगलं काही बोलून द्या. मित्रांनो, काही परिस्थितीमध्ये चालू तर करावंच लागणार. त्यासाठी ना कॅपॅसिटर घ्यायला आलतो. याने पाऊस झाली चालू, त्याला इकडं असं वावराचं कडान पाणी निघू राहिलं.
अलगच चालू असते आपलं. कर ना मग. काय म्हणत होता? आवाजचं नाही का ते ऍप आहे तो आवाज आहे नीट. आवाज योजनेचं ते जो करू राहिलं ऑनलाईन ते आपण बंद केला होती. आहे ना तू करतो ती करणार आहे तू? हाय चांगलं चांगलं चांगलं. अजून चिरंजीव आमचा भाऊ. हा तेच तेच. आता तू करणार आहे की काही नाही? त्याला 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 मित्रांनो त्याला 50-50 रुपये कमिशन देऊन टाकू त्याला. बेटरला वर मी आधीच काळा आहे. खरे तो घातला मी नाही घातला. चालणार नाही. गाईज इथं एवढे जेवढे सगळे उभे आहे का हे सगळे घरकुल योजनेअंतर्गत उभे आहे. यांना सगळ्याला घरकुल पाहिजे. बरं यांच्या बापाला सगळ्याला घरकुल येईल हो. याच्याकडे कर रे. याच्या घरी मी बागायती काय सोडायचं याचा युजर नेम त्याच लागेल पासवर्ड द्यायला तेव्हा तुला मला समजलं ते म्हणून तर करीन मी नाही. अभिनंदन. काय सांगत होतो मी मगाशी? कंटेंट आहे भाई शूट करणे. परत सांग एकदा काय काय केलं. परत सांग एकदा. मित्रांनो भाऊ सप्त्यात गेला होता आज. किती गेलो म्हणजे पुढच्या ह्याच ब्लॉग मध्ये किंवा पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सप्ताह दाखवणार आहे. त्या सप्त्याची ही माहिती आधीच सांगू राहिला. हा भाऊ जाऊन आला तिथं काय केलं? तिथे जाऊन गपला गेला. सांग रे एका ट्रॅक्टर मध्ये कॅरेटच गायब केलं चपात्याचं. पूर्णाच्या पोळ्या चपात्या नाही त्याला आहे गाईड. त्याच्यामुळे हा कॅमेरा फ्रेंडली नाही. हाय मित्रांनो मी आज सप्त्यात गेलो होतो. मी एक मांड्याचं कॅरेट गायब केलं. दुधाचा टँकर बाटल्यात नाही भरवल्या दुधाच्या. रिअलिटी ऑफ द इयर देऊन टाका. 2025 खरं सांगू राहिला. बरोबर आहे. ते काही नाही खायसाठी पण मग असे आपले पोर आहे सारखे पोर आहे. बरं किती केलं चोरी? कॅरेट सेवा केली त्यांना. सेवा कोणीच केली जे वाढणारे होते त्यांची सेवा. हा काळ्या गोष्ट असा पडदा टाकला होता मित्रांनो. रियालिटी काही थोडंफार नाही असं टाकी तुम्ही आता सांग कर रे असं थोडी क्लिप घ्यायची अशी थोडी. कशी घ्यायची बकेट नाही. तो काय म्हणला मला ब्लॉग मध्ये घेतलं नाही. बकेट पुरा ब्लॉगच नाव नाही. पूर्ण शेवटचं 2 मिनिटं तो आहे नावावर डायरेक्ट. कॉमेडी अमोल आजचं टायटल. डायरेक्ट ब्लॉगचं टायटल. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक चॅनलला सबस्क्राईब करा. विरुद्ध नाही म्हणला ना. युट्यूबच म्हणला ना. चॅनलला लाईक बी करा. कमेंट बी करा चांगल्या. कमेंट मध्ये हे सांग इंद्र आवाज मध्ये नाव दिलं. ते काय तू कट करून टाकशील? नाही पावळाय का तू? हे सर सगळं तसं टाकून देतो डायरेक्ट. तुम्ही इंद्र आवाज मध्ये नाव दिलं तेवढं सांगा. कशामध्ये? इंद्र आवास योजना. चला थोडं फायदा. ही तीच आहे का? हा ती योजना मला माहितच नव्हतं. प्रधानमंत्री नाव दिलं. सॉरी प्रधानमंत्री तिकट कर इंद्र आवास. आम्ही सप्त्याला जाऊन आलो आणि मस्कीच्या सरपंचाची घरी भेट दिली. सरपंच आमचे गावचे सरपंच. याचे पप्पा आहे सरपंच. आपल्यासाठी तो सरपंच आहे. प्लेस उठ स्टँड चोरी जाईन. उठ 1 मिनिट उठ ना. स्टँड राहते का? आपलं मांडी संपले का? ट्रॅक्टरकडे जाय आमच्यासाठी. ट्रॅक्टरकडे जाय आणि एक मांडेच कॅरेट बाजूला काढून. आपले पोर एवढं 7-8 जण तसेच भरले ना. आपले 7-8 पोर एवढं चपात द्यायचं एक कॅरेट. त्याच्या खाली नाही का एक कॅरेट आहे त्याच्यामध्ये हे ठेवले मांडे. आणि आपले पोर संपले का? आपले पोर एवढं राहिले. तू व्हिडिओ चालू काय? आपले मस्कीचे तरुण पोर एवढं राहिले मांडे खायला. युट्यूबर युट्यूबर एवढं राहिलं म्हणा. युट्यूब कसं फोन कट झाला. नाही कळत ना. त्याला काय अरे काही मी का बोलायचं. हा ते याच्या आणि भैया गायकवाड करते मी एवढं कॅरेट काढून ठेवा.
मला एवढा कॅरेट काढून देतो मी येऊ